नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। बाल मित्र आहे, बरोबर आहे. जेव्हा शाळेबरोबर शिकलो, मग त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर केला. मी म्हटलं आपणही आपला पोरगा जर मी डॉक्टर होतो, पण मी म्हटलं आपला मुलगा डॉक्टर केला तर औषधं कुठून मिळायची. त्यांना म्हटलं तुम्ही डॉक्टर करताना मी मेडिकलचं करतो. आणि म्हणून आमच्या दोन्हीच्या मुलांनी या ठिकाणी हे हॉस्पिटल आणि मेडिकल टाकायचं ठरवलं. फक्त दोघांनाही मी बाबासमोर एक विनंती करेन, डॉक्टर साहेब पुढे या तुम्ही, मेडिकलवाले दोघांनाही विनंती करेन की दवाखाना आणि मेडिकल इथं करत असताना ही सेवा म्हणून करा, म्हणजे फुकट करू नका. पण हे माझे खूप प्रेमाची मंडळी ती. म्हणून समजा शुगरच्या गोळ्या असतील, बीपीच्या गोळ्या असतील, आणखी काही गोळ्या असतील, किडनीच्या गोळ्या असतील, कॅन्सरच्या गोळ्या असतील, बाहेर जर लोकांना त्या 1 महिन्याच्या गोळ्या 1000 रुपयाला मिळत असेल तर तुम्ही त्या गोळ्या कमीत कमी 950ला द्या. 50 रुपये तुम्ही घ्या, मी नाही म्हणत नाही, पण 50 तुम्ही घ्या आणि 50 रुपयाचं तरी कन्सेशन त्यांना द्या. आणि डॉक्टरांनीही मला कळालं होतं तुम्ही डॉक्टर फीस काय घेणार तपासायची. हा त्याआधी 100 म्हणत होते, मग ते म्हणजे मी 70 घेतो. त्यांना काल मी म्हटलं बा तुम्ही 50 रुपये तपासणी फीस घ्या. ही आमची जनता ही धार्मिक माणसं आहेत, खूप प्रेम करणारे माणसं आहे, म्हणून तपासणी फीस मॅडम आणि तुम्ही दोघंही 50-50 घ्या. आणि तुम्ही मेडिकलची औषध सांगू नका, तोट्यात येणार नाही, पण अगदी माफक दरामध्ये लोकांची सेवा करावी अशी मी या डॉक्टर आणि मेडिकलवाल्याला विनंती करतो. आणि परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबाजींच्या चरणी वंदन करतो की आपण या ठिकाणी आशीर्वादपर आपलं विचार मांडावे. कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में. लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1. फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है. क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया. कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना. विशाल महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद महाराज प्रयत्न तो देव जाणावा आधी करिता भले, हे समर्थांचं वचन आहे. जीवनामध्ये जिद्दीने अतिशय कष्टाने जे आपण हातात काम घेतो ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हाच देव आहे असं समर्थाने सांगितलं. त्याप्रमाणे आज आपण पाहून राहिलो आपल्या या वाडूज परिसरामध्ये सुश्रुत जनरल हॉस्पिटल व आयुर्वेदिक चिकित्सालय, त्याचप्रमाणे सद्गुरू कृपा मेडिकल अँड जनरल स्टोर्स याचं आपल्याला उद्घाटन सोहळा अजून करायचा आहे. पण अगोदर आता मेटे महाराजांनी बरोबर हुशार केलं, अगोदर सगळं पूजा वगैरे करून आणि
सत्कार करून आमचे आप्पा यायचे होते, वकील साहेब यायचे होते. त्या आपण कपड्यावर लक्ष आम्हाला आप्पा तिकडेच पाहतो आम्ही. आप्पा आता हे उद्योगपती जरी असले तरी आमच्या परिस्थितीचे ते आधारस्तंभ असल्यामुळं त्यांची आपण वाट पाहत होतो. बसा. नाही तेव्हा आताच आप्पा आले. आपल्या देवगिरी प्रांताचे आप्पावर अध्यक्षपदाची झुरा आहे आणि महाराज यांच्यावर सर्व संपर्क प्रमुख म्हणून देवगिरी प्रांताची जबाबदारी आहे. आता आम्ही नेहमी सांगत असतो, मेटे महाराज जे काम करतात ते मेटे कुठे येऊन करतात, अंतःकरणापासून करतात आणि प्रेमाने करतात. आज या उद्घाटन सोहळ्याकरता सन्मानाने आप्पा, आमचे वकील साहेब, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, डॉक्टर मंडळी आणि उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी, आपण एका चांगल्या दालनाचं, चांगल्या कार्याचं आज उद्घाटन करून आलो. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विजू महाराज, सप्तशृंगी माता आश्रम जळगाव, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या आणि हरिभक्तीपरायण विशाल महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या हरिभक्तीपरायण शरद महाराज परडा, शरद महाराज, या सर्व संत मंडळी आणि मान्यवर ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून आपल्याला भूमिपूजन सोहळा आपलं उद्घाटन सोहळा करायचा आहे. आप्पाकरता आपण थांबलो होतो, तर आता इकडून यायचं तर इकडून चाललो आपण. तेव्हा इथला कार्यक्रम झाला म्हणजे आपल्याला उद्घाटन करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टीची खूप अत्यंत आवश्यकता आहे. हॉस्पिटल आणि औषधालय, मेडिकल. औषध केव्हा घ्यावं लागते? आजारी पडलं तर. आजारी केव्हा पडल्यानंतर दवाखान्यात केव्हा जावं लागते? तर काहीतरी असा आजार झाल्यानंतर आपण दवाखान्यात जात असतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.